स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर हे काम करणं गरजेचे आहे। कोणकोणते कामे करायचे आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत आणि अधिकृत वेबसाईटवर आल्याच्या नंतर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपण सुरुवातीस आपल्याला जे स्टेटस काढायचं ऑप्शन EKYC अशा भरपूर असे फॅसिलिटी या वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर ते कुठे दुरुस्त करायच्या काय सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, नो युअर स्टेटस हा पर्याय दिसत आहे किंवा हा पर्याय तुम्हाला दिसत आहे नो युअर स्टेटस। तर हे नो युअर स्टेटस काय आहे तर अनेक शेतकरी बांधवांना मी सांगत असतो की नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे हप्त्याचं स्टेटस आहे ते स्टेटस काढता येतं, पण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय हे समजणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, पुढची प्रोसेस अशी आहे की आपल्या आधार कार्ड जो क्रमांक आहे 12 अंकी आधार कार्ड क्रमांक तो लागत असतो आणि ते टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकल्याच्या नंतर एक रजिस्ट्रेशन नंबर येईल, पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर येईल। ते आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तिथं डबल बॅक यायचं आहे, बॅक आपस वेबसाईट आणेल। इथं गेल्याच्या नंतर आणि आल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा टाकून एक OTP तुमच्या मोबाईलवरती येईल। OTP टाकल्याच्या नंतर मित्रांनो OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर अशी माहिती येईल। त्यामध्ये तुमचं नाव, बँक म्हणजे 18 हप्ता जो आहे तो आला का नाही ते पण लक्षात येईल मित्रांनो। आणि ते लक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण आता कोणकोणती कामे करायची आहेत त्याकडे जाऊत आपण। तर स्टेटस काढायच्या नंतर सुरुवातीस एक म्हणजे काय तर EKYC पर्याय नो आहे का यस आहे ते बघणं। नो असेल तर दुरुस्त करा, लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त आहेत का आधी चेक करा। सर्विस्तर जर यस असतील ते प्रॉब्लेम तर काही अडचण नाही, पण त्याच्यापैकी एक जरी नो असेल तर थोडं हप्ता येऊ शकत नाही, कारण की ते जोपर्यंत ते जे आहे ते यस होत नाही, जे काही समस्या आहे काय त्रुटी आहे ती त्रुटी दुरुस्त होत नाही तोपर्यंत ते हप्ते जो आहे तो रोखून धरला जातो, स्टॉप होत असतो। तर तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही कामं करायची आहेत तिन्हीपैकी। दुसरं म्हणजे तुम्हाला विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच एक आधार कार्ड क्रमांक प्रमाणे कार्ड येणार आहे ते पण तुम्ही काढून घ्या। ती मोहीम आता सुरूच होणार आहे। आधार कार्डला बँक लिंक असणं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ते कार्ड काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या योजना आहे त्या योजनेचा सुद्धा लाभ मिळून जाईल मित्रांनो। तर अशा पद्धतीने हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा आणि ते कार्ड जे आहे ते विशिष्ट ओळखपत्र ते सुद्धा काढून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।